गुढीपाडवा होता. म्हणलं सण आहे तर आता देवाला पण आपण जाऊन येऊया. एका मंदिरात गेलो साईबाबाच्या, तिथं भंडारा होता. एवढी मोठी लाईन होती, 1 किलोमीटर तर लाईनच होती. मग आम्ही तिथून फक्त पाया पडून आलो. दुसऱ्या मंदिरामध्ये गेलो. ते देवीचं मंदिर होतं. तिथं हार नारळ याचं ताट घेतलं आणि मंदिरामध्ये पाया पडून आलो. पाया पडून बाहेर आलो. थोड्या वेळ निवांत बसलो. मगाशी जेवलो असतो, पण स्वराला कराटेला सोडलं होतं आणि ती 1 तासात माघारी येणार होती. इतक्या वेळात तर जेवण काय झालं नसतं. ती लाईन बघूनच ओळखलं होतं. म्हणून आम्ही आलो. मग तिथं मी गोपीचंद, पितांबरी, अष्टगंध असं काही साहित्य खरेदी केलं आणि म्हणलं आज खूप दिवस झाले पाणीपुरी खाल्ली नाही, तर आज खाऊया. तर पाणीपुरी एवढी लाईन होती तिथे, गर्दी होती. घेतली आणि आलो. स्वरा कराटे अजून सुटला नव्हता. मग घरी आलो आणि आम्ही सुरुवात केली जेवण करायला. पाणीपुरी खाऊन लगेचच आम्ही जेवणही करून घेतलं. आज गुढीपाडव्याचा दिवस खूप छान आणि आनंदात आमचा दिवस गेलेला आहे. ही मी अशी पाणीपुरी खात आहे. खूपच टेस्टी होती. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.